बघा, ही नारळाची वडी किती खुसखुशीत आणि आतून रसरशीत झालेली आहे। अशा या खुसखुशीत आणि रसरशीत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या किंवा नारळाचा पाक कसा बनवायचा ते आता पाहूया। सर्वप्रथम एक मोठा नारळ फोडून घ्या। नारळाचा ब्राऊन पार्ट काढून त्याचे असे पातळ तुकडे करून घ्या। हे नारळाचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सर चालू बंद करत हे जाडसर वाटून घ्या, म्हणजे जसा आपण विळीवर खिसतो तसा आपला ओल्या नारळाचा खिस तयार होईल। हा नारळ जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचा नसेल तर विळीवर देखील किसून घेऊ शकता। आता एका मेजरिंग कपने किंवा वाटीच्या साहाय्याने हे किसलेलं ओलं खोबरं मोजून घ्यायचं आहे। टोटल 2 कप ओलं खोबरं झालेलं आहे, त्यामुळे आपण यामध्ये 1.25 कप पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर घातल्याने काय होतं, ही साखर खोबऱ्यामध्ये लगेचच व्यवस्थित एकजीव होऊन जाते। यानंतर नारळाची वडी सेट करण्यासाठी एका टिनला मी बटर पेपर लावून घेतला आहे। आता एका कढईमध्ये 3 टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यामध्ये हे बारीक केलेलं ओलं खोबरं घालायचे आणि लगेचच आपल्याला सतत हलवत हे परतायचं आहे। खोबरं परतताना याचा कलर जो आहे तो आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये, तरी पण हे खोबरं खमंग झालं पाहिजे असं परतायचंय। 7 ते 8 मिनिटं स्लो ते मीडियम गॅसवर हे खोबरं मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये ही पिठी साखर घालायची आहे। ही पिठी साखर लगेचच या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करायची आहे। बघा, ही साखर लगेचच मिक्स होऊन हे मिश्रण ओलसर झालेलं आहे। ही नारळाची वडी खुसखुशीत आणि रसरशीत होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकदम ड्राय नाही करायचे, असं थोडंसं ओलसरच ठेवायचे। जास्त ड्राय जर आपण हे मिश्रण केलं तर वडी जी आहे ती कडक होईल। आता हे मिश्रण थोडं बशीवर घेऊन याचा गोळा होतोय का ते पाहायचंय। जर व्यवस्थित याचा गोळा झाला म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे। पहा, याचा व्यवस्थित गोळा तयार होतोय म्हणजे नारळाच्या वडीसाठी आपलं मिश्रण तयार झालंय। आता मी गॅस बंद केलाय आणि यामध्ये थोडीशी वेलची पावडर मिक्स करून घेते आणि लगेचच हे नारळाच्या वड्यांचं मिश्रण टिनमध्ये काढून घ्यायचंय। हे सगळीकडे अगदी व्यवस्थित प्लेन असं पसरवून घ्यायचंय आणि यावर तुमच्या आवडते ड्रायफ्रूटचे काप घालायचेत। मी इथे पिस्त्याचे काप घालते आणि हे देखील थोडेसे असे प्रेस करून घ्यायचेत, म्हणजे ते वडीला व्यवस्थित चिकटतील। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडतील त्या शेपच्या वड्या तुम्ही करू शकता। इथे मी स्क्वेअर शेपच्या या वड्या केलेल्या आहेत। हे पहा, या वड्या मस्तपैकी अशा या थंड झालेल्या आहेत। या वड्यांखालचा बटर पेपर काढून या वड्या ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि आता सुरीच्या साहाय्याने ह्या वेगवेगळ्या करायच्यात। तुम्ही बघू शकता, या लगेचच अशा या सेपरेट होतात। ही वडी मी आता तुम्हाला तोडून दाखवते। बघा, काय खुसखुशीत आणि आतून रसरशीत झाली आहे। या नारळाच्या वड्या करताना आपण जराही दूध किंवा पाण्याचा वापर न केल्यामुळे या भरपूर दिवस टिकतात। अशा मस्त खुसखुशीत रसरशीत अगदी अचूक प्रमाण वापरून बनवलेल्या नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या वड्या किंवा नारळी पाक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।